नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बघा मी आज आमच्या आईला राधाकृष्ण मंदिरात बाळकुमला घेऊन गेली. तर तिला घरात बसून बसून कंटाळा आला होता. तर म्हटलं चल तुला मी राधाकृष्णाचं मंदिर दाखवते. मग आम्ही पहिलं आधीगर दर्शन घेतलं आणि नंतर मग मी व्हिडिओ तयार करायला घेतला. तर किती छान, आईला तर आमच्या खूपच आवडलं असं बघून राधाकृष्णाचं मंदिर. मग पहिलं आई जरा बसली होती तर मी आपली व्हिडिओ काढण्याच्या मागे लागली. म्हटलं चला पहिलं आधी दर्शन घ्यावं आणि नंतरच आपण राधाकृष्णाच्या मूर्तीचं वगैरे असं मस्त पूर्ण मंदिराचं, शिवाय आईला सर्वच दाखवायला घेतलं. परत आम्ही दर्शन घेऊन खाली पायऱ्या उतरून आलो. थोडा वेळ आम्ही आईला बसवलं, कारण का आई चालून पण थकलेली होती. शिवाय एक म्हणतात ना, मंदिरात 5 ते 10 मिनटं असं विसावा घ्यायचा असतो, तसा आम्ही विसावा घेतला थोडा. आईला पण खूप बरं वाटत होतं. आई म्हणली खूपच छान मंदिर आहे, एकदम मस्तच आहे. परत नंतर आम्ही मग पायऱ्या उतरून दुसरीकडे आईला सर्व म्हणजे मंदिराचा पूर्ण परिसर दाखवायला मी घेऊन जायला लागली. आईला काय पटापट पायऱ्या उतरता येत नव्हत्या, म्हणून ती हळूहळू उतरत होती. आई तर एवढी खुश झाली होती मंदिर बघून. म्हणते खूपच छान आहे मंदिर. आणि खरंच हे मंदिर खूप छान आहे. मी दुसऱ्यांदा गेलेली आहे. पहिल्यांदा पण मी व्हिडिओ या मंदिराचा टाकलेला आहे, पण आता पण आणखीन डबल टाकला व्हिडिओ, कारण का खूपच छान आहे. आणि कोणाला जर राधाकृष्ण मंदिरात यायचं असेल, इथे ढोकाळी बाळकुममध्ये ठाण्यामध्ये आहे. बाळकुमला कोळशेत रोडला आहे. तर नक्कीच कोणी येऊन नक्कीच या मंदिरात दर्शन घेऊन पण जाऊ शकता आणि मस्त भेट द्यायला खूपच छान आहे. परत तिकडून पण आम्ही वरच्या पण आणखीन खालती पायऱ्या उतरलो आणि आईला म्हटलं चला तर तुला मी मस्त असं गार्डनमध्ये दाखवते. नंतर मग गार्डनमध्ये घेऊन गेली. तिला खूप आवडलं, म्हणजे खूपच आवडलं. मग आईला मंदिराच्या कडेनेच आहे, खूप छान असं गार्डन आहे. आणि इकडे असा बंदोबस्त, सिक्युरिटी गार्डचा पण भरपूर बंदोबस्त आहे बरं का या मंदिरात, असं कुठेच नाही आहे. आणि एकदम म्हणजे आराम के साथ दर्शन घेऊन देतात. असं म्हणजे चला चला असं दुसऱ्या मंदिरात कसं लगेच पळापळा करतात, तसं अजिबात नाही आहे या मंदिरात. मग आईला म्हटलं चल तुला, मग ती हे तुळशी वृंदावन खूप छान दिसतं म्हणून आईचा फोटो काढला. परत बाकीच्या पण तुळशांचा मी व्हिडिओ घेतला, कारण का पूर्ण मंदिराच्या कडेने तुळशी वृंदावनच केलेलं आहे. असं खूप छान आहे. परत आणखीन एकदा म्हटलं चला थोडंसं फिरवून घ्यावं. मग इकडे जाताना आधी आम्ही काय केलाच नव्हता व्हिडिओ, म्हटलं आधी दर्शन घ्यायचं आणि मग व्हिडिओच्या मागे लागायचं. मग इकडे सगळं म्हणजे हार फुलांचं, परत गीता पुराण, हे अशी पुस्तकं भरपूर आहेत तिथे वाचण्यासारखी. मग नंतर तिथून पण आम्ही पुढे गेलो, ह्या गार्डनमध्ये गेलो. आईला खूपच आवडलं. तिकडे म्हणजे आतमध्ये आणखीन कपड्याच्या दुकानाची सोय आहे, खाण्याची सोय आहे. आई म्हणते किती मोठं हे मंदिर आहे, एवढा मोठा की मंदिर आतापर्यंत मी बघितलंच नाही. आणि नंतर मग परत पुढे आम्ही आलो. केवढा पट्टा माझ्या कपाळावर. आई म्हणते मला केवढा मोठा टिळा लावला, तुला छोटा लावला. तिकडून आम्ही टिळा पण लावून आलो होतो. मग खायच्या पण वस्तू होत्या. आईला म्हटलं चल काहीतरी खाऊया.
पण आई म्हटले नको, मला काही भूक नाही आहे आणि काहीच नको. मी तिला म्हणत होती चल थोडं तरी खा मस्तपैकी, बाहेर आलीस तर जरा टेस्ट घे, पण आई काही तयार होईना. मग परत पुढे आम्ही निघायला सुरुवात केली. म्हटलं चला जाऊ आपलं घरी. तर आई पाठीमागे राहते म्हणून मी सारखी आईला माझ्याबरोबर चाल म्हणून तिला मी सांगत होती. नंतर आम्ही म्हणजे स्टार्टिंगला गेटच्या आतमध्येच चपला ठेवायचा पण स्टँड आहे. आणखीन शिवाय मग आम्ही चपल्या तिथून घेतल्या. बघा इथे चप्पल ठेवायचं पण स्टँड आहे आणि हा गेट आहे, भरपूर मोठा गेट आहे. तर मग आम्ही चपल्या घातल्या आणि निघालो. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि नक्कीच लाईक करा. शिवाय आम्ही चालतच आलो आणि चालतच निघालो, कारण काय म्हटलं चला बसून काय करायचं, चालत आहे. तरी 2-2.5 किलोमीटर आहे आमच्या ढोकाळी गावापासून बाळकुंमध्ये जायला. 2-2.5 किलोमीटर तरी आहे. नंतर आम्ही चालतच दोघीजणी घराकडे गेलो. मग आम्ही गेलो होतो संध्याकाळी 7:30 वाजता. यायला आम्हाला घरात 9 वाजले. चालत गेलो, चालत आलो, दर्शन मस्त घेतलं आणि आलो फिरून. म्हटलं घरात बसून काय करायचं. आणि आईला पण मागे मी 2-3 वेळा म्हटलं होतं तुला मंदिर दाखवते, पण माझ्या कामातून वेळ भेटला नाही. धन्यवाद.